पाक कसा देते बघू. हां हां ग माझी सुंदर बबलेलं आहे, शान आहे ग बयानो. आधी पप्पी घ्यायला लागली होती ती, मी आधी व्हिडिओ बनवायला घेतलेला, ती म्हणली नाही ती पप्पीच घ्यायला लागली, तिला व्हिडिओमध्ये यायचं होतं. मग मी म्हणलं थांब थांब आता घेऊन दाखव बरं, म्हणून थांबली जरा. बघू आता घे, बघू आता घे, बघू आता कशी घेते बघू. सुंदर ताई बघू, सुंदर ताईचं तोंड किती गोरं दिसते, माझं किती दिसते ग. माझा बोबडं लय शान आहे बघा. आगावपणा करत नाही, काय नाही, रडत नाही, उठल्या उठल्या काय नाही. हां नाहीतर घेऊन तरी बशा म्हणतं या, अशा असे करतंय आहे का नाही. हाय करा सगळ्यांना बघू. करायला लागले आता, चांगलं करायला लागले. 1.5 वर्षे झालंय तिला. हां 1.5 झालंय. आता कळायला लागलंय माझ्या बब्बूला शानिया हाय का नाही गाय. आता आम्ही जेवणार आहे, आम्हाला लय भुका लागलेल्या. पण कपडे तर बघा कसे वाळू घातले हे, सगळ्या लेफ्टवर कपडेच आहेत. काय करायचं, वाळतच नाही ते कपडे. तर ऊन जास्त पडत नाही, पडलं तर ऊन सारखं हे होतंय, घरात वाळाय घालायला लागते. वो गाय पप्पाला हाय करा, पप्पा म्हण बघू, पप्पा शाना आ तू म्हणती वय तशी. अरे बाबा आता लागले कळायला जरा जरा, काय बोलते मी तुम्हाला कळा नाही जे आहे ना. हात तर लय गोळ येतं या. आत्ता माझं सगळं काम झालं या, आणि आत्ता वाजले त्या, तुम्हाला सांगते आता वाजले 11:45. आता मला जेवायचं आहे अजून. दीदीनं बी काही खाल्लं नाही, दीदीला बी चारायचं आहे. मला तर एवढ्या भुका लागल्या त्या, तर सांगायची काही सोयीच नाही. खायला आहे आता छान छान मस्तपैकी. शापूची भाजी आहे, मटकी आहे, चपाती आहे, ककडी आहे, तुम्हाला सांगते आमची आहे डाळीची. छान असं जेवायला आहे. दीदीचं बदाम उलटं झालं आहे, तर आता मी जेवाय घेऊनच बसणार आहे मस्तपैकी. दळण झालं की, खरं तर हे जेवण झालं की मला दळण करायचं आहे यार. का जीव वळायला लागली. कोण येणार आहे आज नवीन, होय दीदी आपल्या इकडं कोण येणार आहे. आई येणार आहे का, आई येणार आहे आपली. आई नाही येणार, हाय करते वय. हां हां हाय का. मामाला बोल बरं बघू. मामा या म्हणावं आमच्याकडं. मम्मीने याय सांगितलं होतं का नाही म्हणावं मामाला. राखी बांधायला मामा आले म्हणते, हे का नाही, हाय का नाही ग ताई. या म्हणावं मामाला, बोलव बघू. मामा या म्हणा, हात कर मामाला. हा या म्हणा मामा या म्हणा. तू शाळेत जाणार ना आता, अंगणवाडीत. अरे बापरे, नाही जाणार रे. नाही जाणार का, नाही जाणार. अंगणवाडीत जायचं पण आत्ताच नाही, है का नाही. अजून 2 वर्षाची झाल्यावर जायचं आहे का नाही. खरं तर 3 वर्षाचं झाल्यावर घेते ते अंगणवाडी. अजून ह्याला लई टाईम आहे का नाही ग ताई. तर मी आता जेवाय घेणार, जेवणार, आणि जेवण झाल्यावर दळण नीट करणार, दळण पिशवीत ठेवणार. जरा कलटी मारणार, लवकर उठली मी. कामच तेवढं असते, तर काय करायचं, लवकर उरकतच नाही अजिबात. चला आता मी जेवायला घेते. मी जेवायला घेणार आहे. बघा तासं गहू काढून ठेवले, ते निवडायचे. ते आधीच म्हटलं होतं जेवायच्या आधीच निवडाव, पण भुका एवढ्या लागले तर हेच व्हायला म्हणलं आधी जेवावं. ह्याच्यात आहेत केळी, हे शेवळ्याचा पोळा, बनपाव आता हे ताटात. आता ह्याच्यात मी व्यवस्थित सगळं झाकून ठेवलं आहे. तुम्ही बघू शकता काय काय ठेवलंय. ती शापूची भाजी, मटकी, त्या दोघांना डबं भरून दिलं. मग मी असं राहिलेलं काढून ठेवलं, म्हणलं भांडी नंतर घासायला मोकळं होतं. ते ह्याच्यात आहे आमटी. तर आता हे मी त्या घरामध्ये घेऊन जाते. दीदीनं तर सुरुवात केली बघा जेवायला. हो बसली मी खायला, मला घेते ह्याच्यामध्ये ताटामध्ये. आता मी काय आज जेवत बसलेलं नाही दाखवणार.
कारण की आज आम्ही दोघीच आहे. बासमती लई झाली मला. आता भाजी घेते जरा. खावा खावा. तुला वाढूस तर दम निघला नाही वय सुंदर ताई. हे 2 ककडे आणले, त्या ककड्या काय बरोबरच नाही ते आहेत. चला असं छानपैकी मला घेतलेलं आहे. चपाती भाजी आमटी बिहाया. आमटी लागली तर घेऊया. नाही तर चला सगळ्यांना बाय बाय. बाय कर. हां बाय.